जिल्ह्यातील 4ही नगरपरिषदांचे निकाल जाहीर झाले असून या निकालांनी विद्यमान आमदारांना स्पष्ट संदेश दिला आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 4 पैकी 2 नगरपरिषद जिंकत आघाडी घेतली, तर भाजपला एकही नगरपरिषद जिंकता न आल्याने पक्षासाठी हा निकाल धक्कादायक ठरला आहे। नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर या 4 नगरपरिषदांमध्ये सत्ताधारी आमदारांना आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवता आले नाही। तळोदा आणि शहादा या भाजप आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यक्षेत्रातील नगरपरिषदा यापूर्वी भाजपकडे होत्या, मात्र यावेळी दोन्ही ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला। तळोद्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सत्ता मिळवली। येथे भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर ऐनवेळी राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिलेल्या भाग्यश्री योगेश चौधरी या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या। भाजपमधील उमेदवारीवरून असलेली नाराजी निकालात स्पष्टपणे दिसून आली। जिल्हा मुख्यालय असलेली नंदुरबार नगर परिषद शिवसेनेचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी कायम राखली। त्यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या। येथे भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली प्रचार होऊनही पक्षाला 41 पैकी केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले। युती करावी की नाही या मुद्द्यावरची अंतर्गत गटबाजी निवडणुकीआधीच उघड झाली होती। शहाद्यातही उमेदवारीवरून झालेल्या वादाचा फटका भाजपला बसला। नगरसेवक पदाच्या 29 पैकी 20 जागा जिंकून बहुमत असूनही भाजप नगराध्यक्षपद गमावून बसली। येथे जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील नगराध्यक्षपदी विजयी झाले। त्यांच्या गटाला केवळ 9 जागा मिळाल्या आहेत। एकूणच या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून विद्यमान आमदारांसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा इशारा देणारा ठरला आहे। रईस शेख, विसरवाडी। काय म्हणणार, दणदणीत विजय झाला आहे आपला, काय म्हणणार? आमचा आज दणदणीत विजय झाला असल्यामुळे आम्ही आमच्यासाठी जनताच ही विजयी करणार होती आणि आम्ही जनताच्याच भरोसे उभे राहिले। जनता ही सांगत होती की भाऊ तुम्ही मागे रिवर्स नका हो, वहिनी मागे रिवर्स नका हो। जनता म्हणजे आज आमच्यासाठी ते आमदार आणि खासदार, आणि तेही आज आमच्यासाठी अजितदादा कोकाटे साहेबही तेच होते। आम्ही त्यांच्यावरच त्यांच्या सांगण्यावरच आम्ही पॅनल उभं केलं। पॅनल उभं केल्यानंतर ते आमच्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत करत होते आणि त्यांची एक सांगता होती, वहिनी विजयी आपलाच होईल, विजयी आपलाच होईल। पण आम्ही मनातच ठेवलं तर विजयी आपलाच आहे आणि जनतेनेही ठेवलं होतं की विजयी तुमचाच होईल। तगडा आव्हान होता आपल्या समोर, तगडा आव्हान होता। जनतेचा सपोर्ट होता आणि आमचा विजय जनतेमुळेच झाला आणि आम्ही जनतेसाठीच, जनतेच्या ताकदीसाठीच आम्ही उभं राहिलो। जनतेनेच आम्हाला सगळं हे केलं की वहिनी भाऊ तुम्हीच उभे राहा, आज तुम्हीच आमच्यासाठी आमदार आणि खासदार आहेत। उमेदवारी जी ती नाकारण्यात आली होती आणि राष्ट्रवादीकडनं आपल्याला उमेदवारी देण्यात आली होती, काय एकंदरीत म्हणणार आपण? यांनी जुने जे कार्यकर्ते त्यांना डावललं गेलं आणि नवीन कार्यकर्त्यांना यांनी सर्वांना नगरसेवक नगराध्यक्षाची उमेदवारी दिली गेली। आम्ही वारंवार सांगत राहिलो की जुन्याला तुम्ही द्या, आम्ही सर्व माघार घेऊ, आम्ही जुन्याला सपोर्ट करू, पण यांनी कोणत्याही प्रकारे ऐकायला तयार झाले नाही। त्यामुळे मला जनतेचा माझ्यावर विश्वास होता, माझ्या फॅमिलीवर दबाव टाकला गेला, माझ्या फॅमिलीला टॉर्चर केलं गेलं। किती टॉर्चर केलं ते मला माहिती। मी सभेला आभार सभा जेव्हा घेईल तेव्हा मला जे टॉर्चर झालेलं आहे, जे मला ब्लॅकमेल केलं जात होतं ते सर्व मी आभार सभेच्या टायमाला सांगेन। मी जास्त करून प्रयत्न अजितदादा पवार साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना बोलवायचा प्रयत्न 100% करू। भाऊ काय म्हणणार, एकंदरीत आपल्या पत्नीचा विजय झाला आहे, दणदणीत विजय झाला आहे। एकीकडे एकीकडे शिवसेना होती आणि एकीकडे भाजपा होती, कडवं आव्हान होतं। मला पहिली गोष्ट, जिल्ह्याचे जे नेते आहेत त्यांनी असं समजून चालले होते योगेश चौधरी एक गुंडा आहे, पण यांनी मला खालच्या दर्जाचे वागणूक देत होते हे लोक। मी ते आणि माझे मित्र परिवार आणि माझी गावाची जनता, मी जे 8 वर्षापासून राबत होतो आणि ते 8 वर्षापासून जनतेला जे दिसलं योगेश चौधरी काय अन्याय होतोय आणि ते अन्यायाचं यांनी सर्वांनी मतापुरती सर्वांनी पेटीमध्ये दाखवलं। हे जे मला बोलणारे होते यांना तोंडावर पटके बसले, यांना दिसलं की योगेश चौधरी काय आहे, त्याची टीम काय आहे। बस दाखवलाय भैयांवरती, तो असा अखंड चालू राहील। मी यापूर्वी सांगितलंय की नंदुरबारकरची जनता
नेहमीप्रमाणेच निकाल लावेल आणि तो निकाल अपेक्षित होता तोच लागला आहे. आणि भैयासाहेबांची मेहनत, रवी बापूंची मेहनत, विक्की भाऊ, शिरीष दादा, अभिजित दादा सगळ्यांची मेहनत याच्यात जो आम्हाला निकाल अपेक्षित होता तो लागला आहे. थोडंफार झालं 1-2 सीटांचं नुकसान पण ठीक आहे. काय सांगाल, तिसऱ्यांदा आपण नगराध्यक्ष झाला आहात, कशी विकासाची वाटचाल झाली याच्यापुढे? विकासाची वाटचाल तर ही थांबणार नाही आहे. आजपर्यंत जो विकास झाला भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली तो विकास हा अखंडितपणे चालू राहील. आणि ज्या जनताही आम्हाला निरनिराळ्या कल्पना देत असतात त्या कल्पना आम्ही त्यांच्या पूर्णत्वास आणू आणि नंदनगरीला परत एकदा यशस्वीतेच्या विकासाच्या वाटचालीने घेऊन जाऊ. ठीक, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही मीनाताईने बी हॅट्रिक केल्याबद्दल अभिनंदन त्यांचे. सर्वप्रथम सर्व शहादेकर जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधवांचे देखील इथं स्वागत आहे. आज पदभार स्वीकारण्याचा पहिला दिवस. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये शहादा शहराच्या समोर जेवढ्याही काही असंख्य समस्या आहेत, अडचणी आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. जनतेने जो कौल दिलेला आहे, माझ्या आकलनानुसार या शहादा शहराच्या जनतेने जो निकाल दिलेला आहे तो सर्वांनी वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठीचा हा निकाल दिलेला आहे. माझी अपेक्षा अशीच आहे की संपूर्ण शहरवासीय जेवढेही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत हे सर्वजण सोबत येऊन एकत्रितरित्या या शहादा शहराच्या प्रगतीसाठी काम करतील आणि त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न राहणार आहे. निश्चितपणाने जे संख्याबळ विरोधकांकडे आहे मी त्यांना विरोधक म्हणणार नाही. खरं तर ते देखील लोकप्रतिनिधीच आहेत. कारण लोकांनी निवडून दिलेला व्यक्ती असते तो फक्त ज्यांनी मतदान केलेलं आहे यांच्यापुरतं तो मर्यादित नसतो. संपूर्ण प्रभागासाठी म्हणा किंवा संपूर्ण शहरासाठीची त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे माझं प्रामाणिक मत असंच आहे की विकासाच्या दृष्टिकोनातनं कुणीही निवडून आलेले प्रतिनिधी विरोध करणार नाहीत. जे काही मतभेद असतील ते कालांतराने हळूहळू, कारण की प्रत्येकजण आपापल्या प्रभागाच्या विकासासाठीच आपल्या समस्या मांडणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काही समजण्याचं कारण नाही. मागच्या काळात अशीच परिस्थिती तात्यांनी अतिशय कलापूर्वक, अतिशय उत्तमरित्या हा सगळा 5 वर्ष कार्यकाळ सांभाळला होता. तसं काही फॉर्म्युला राहणार आहे का, की विरोधकांना काही सामावून घेणार आहे? निश्चितपणाने मागील पंचवार्षिकमध्ये म्हणजे 2016 ते 2021ची जी आमची बॉडी होती त्याच्यामध्ये संख्याबळ काही प्रमाणामध्ये असंच होतं. परंतु समन्वयाची भूमिका सर्वांनीच घेतली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मकरंद भाई यांनी देखील गटनेता म्हणून अतिशय समन्वयकाची भूमिका घेतली होती. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, मतभेद झाले, परंतु सर्वजण अतिशय जबाबदार लोक आहेत. अतिशय आपल्याला जी लोकांनी जबाबदारी सोपवली आहे त्याची जाणीव असलेले लोक आहेत. त्यामुळे यावेळेस देखील सर्वजण सहकार्याने, समजदारीने शहादा शहराच्या विकासामध्ये आपापलं योगदान देतील असा माझा ठाम विश्वास आहे. शहादा शहर तसं बघायला गेलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मागे गेलेलं आहे. प्रचंड आर्थिक उलाढाल असलेलं किंवा नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी असताना देखील शहादा शहरासमोर असंख्य प्रश्न आहेत. रस्त्यांचे असतील, गटारींचे असतील, मूलभूत सुविधांचे असतील. त्यामुळे या सर्वांवर निश्चितपणाने आम्हाला काम करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहादा शहराची किंवा शहादा नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या अतिशय बिकट अवस्थेची आहे. त्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये हे सर्वात मोठं चॅलेंज शहादा नगरपालिकेमध्ये असणार आहे की विकास कामांसाठी निधी कसा उपलब्ध करून घ्यायचा किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांची कामं कशी होतील याच्यासाठी सगळी कसरत असणार आहे. जनता विकास आघाडी खरं बघायला गेलं तर सर्वच राजकीय विचारधारेच्या लोकांचे म्हणा किंवा वेगवेगळ्या मतांच्या लोकांचा आवाज म्हणून एकत्र आणलेला हा प्रयोग होता. कुठलाही राजकीय पक्ष असेल तसं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील घटक पक्षांमध्येच सर्वात जास्त निवडणुका लढल्या गेल्या. त्यामुळे तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी नगरविकास खातं हे शिवसेनेकडे आहे, अर्थ खातं हे राष्ट्रवादी पक्षाकडे आहे, आदरणीय अजितदादांकडे. त्यामुळे या सर्वांशी समन्वय साधूनच शहादा शहराचा विकास करावा लागणार आहे. त्यामुळे सत्तेमध्ये जरी पक्ष जनता विकास आघाडी अपक्ष म्हणून पॅनल जरी असलं तरी सत्तेतील सर्व लोकांशी अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे विकास करण्यासाठी, निधी आणण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. सर्वप्रथम यामध्ये महत्त्वाचा विषय असाच आहे की विकासाच्या दृष्टिकोनाने सगळेच जण काम करणार आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचे 20 नगरसेवक निवडून आलेले आहेत. बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ज्या समित्या असतील यांचं सगळं गठन झाल्यानंतर सर्वांमध्ये समन्वय
घडवून आणणं हा पहिला आमच्यासमोर विषय असणार आहे. एकदा समन्वय झाला की मग कुठल्याही प्रकारचा विकास करण्यासाठी किंवा निधी आणण्यासाठी अडचण येत नाही, ठराव करण्यासाठी अडचण येत नाही असं माझं मत आहे. सगळेच जेवढेही लोक निवडून आले आहेत अतिशय जबाबदार लोक आहेत. जनतेच्या ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.